सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार सुधीरदादा गाडगीळ, जयश्री पाटील यांच्या पुढाकाराने आज दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। यामध्ये ECG तपासणी, हिमोग्लोबिन, ब्लड शुगर, रक्तदाब, स्तन व गर्भाशय कर्करोग तपासणी, डोळे तपासणी व मोफत मूलभूत औषधे देण्यात आले। तसेच या तपासण्या मोफत करण्यात आल्या। जनसुविधा शिबिरामध्ये आयुष्मान भारत योजना नोंदणी, नवीन मतदान ओळखपत्र, पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी, सार्वत्रिक निवडणूक मतदार नोंदणी, ई-श्रम कार्ड नोंदणी, नवीन आधार कार्ड अथवा दुरुस्ती, नवीन पॅन कार्ड अथवा दुरुस्ती, उद्यम आधार नोंदणी करण्यात आली। हे शिबिर मके आठवले विनय मंदिर, राजवाडा, सांगली येथे आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचा लाभ प्रभाग क्रमांक 16 व इतर आजूबाजूच्या प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला। भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा व जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारानं प्रभाग क्रमांक 16 मध्ये महाआरोग्य शिबिर व जनसुविधा शिबिर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अत्यंत चांगला प्रतिसाद, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या प्रभागातल्या लोकांनी, नागरिकांनी दिलेला आहे। या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आरोग्याच्या तपासण्या, नेत्र तपासणी असू दे, ब्लडची हिमोग्लोबिन तपासणी, शुगर तपासणी असू दे, दंत तपासणी असू दे, या प्रकारच्या सर्व कर्करोग निदान तपासणी असू दे, गर्भाशयाचा कॅन्सरच्या निदानाची तपासणी असू दे, या तपासण्याबरोबरच आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, आभा कार्ड, आयुष्मान भारत योजना, ही सर्व कार्ड या ठिकाणी जागेवर काढून दिली जाते की ज्या सुविधा सेतूमधून देत असताना मध्ये जे दलाल होते, जे दलाल ह्या लोकांची लूट करायची, नागरिकांची, ती लूट यामुळं होणार नाही। लोकांना त्यांच्या एरियामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीनं जागेवर जाऊन आधार कार्ड हे ते उपलब्ध करून दिलेलं आहे। त्याबद्दल हे शिबिर राबवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रभाग क्रमांक 16 मधल्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो। मी शैलजा चंद्रकांत पंडित, चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या इथले आमदार साहेब चंद्रशेखर आणि आमच्या या भागातले माजी नगरसेवक आणि इथल्या इतर कार्यकर्त्यांनी आयोजित केल्या पुढाकार घेऊन, तर याचा लाभ आम्ही घेतला। यामध्ये आरोग्य तपासणी महाआरोग्य शिबिर असं त्यांनी लिहिलेलं आहे। मी आयुष्मान भारत या योजनेखाली आज अर्ज दिलेला आहे। थोड्याच दिवसामध्ये मला माझं काम मला ते कळवण्यात येईल असं सांगण्यात आले। काही योजनांचा मलाही लाभ झाला आहे आणि इतर लोकही घेत आहेत। खूपच चांगला कार्यक्रम हा भाजपच्या वतीने आणि आमच्या या भागातल्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या ठेवलेला आहे। त्याबद्दल मी इथल्या सर्व नागरिकांमध्ये समाधान आहे आणि मी पण आभार मानते।